शिंदे सेनेकडून आमचे खासदार विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलेला आहे। खासदारांना प्रलोभनं दाखवली जात असल्याचा आरोपही अंबादास दानवे यांनी केलेला आहे। यावेळेसची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी, शिंदे सेनेकडून खासदार विकत घेण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे। सांसदों ने ही कल दिल्ली में स्पष्टीकरण दिया है और ये लोग पैसे का लालच बता के कुछ ऑफर देके लोग खरीदी करने का प्रयास कर रहे हैं, लेकिन पार्टी सिर्फ पैसे पे नहीं चलती, पार्टी विचारों से चलती है। वो शिवसेना का प्रमुख जी का विचार लेके चलने वाले शिवसैनिक जहाँ के वहाँ है। तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण बघतोय शिंदे सेनेकडून ठाकरे गटाचे खासदार विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। आमचे खासदार जे आहेत ते विकत घेण्याचा प्रयत्न शिंदे सेना करते असं देखील अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। कालच ठाकरे गटाच्या 9 खासदारांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि यावेळी एक मोठी बातमी आपण बघतोय। तर हा एक सगळ्यात मोठा आणि महत्त्वाची खरं तर ही बातमी आपण बघतोय। एक नवा आरोप यावेळेस ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलेला आहे। आमचे खासदार विकत घेण्याचा प्रयत्न शिवसेना शिंदे गट करत असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। या नव्या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। शिंदे सेनेकडून खासदार विकत घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। तर 2019 ला पवार आणि ठाकरेंची निवडणुकी आधी हात मिळवणी झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय। मुख्यमंत्री पद हवं होतं तर चर्चा करायला हवी होती असं देखील त्यांनी म्हटलंय। भाजपच्या जागा कमी आल्यानं ठाकरेंनी रंग बदलला असं देखील यावेळेस फडणवीसांनी म्हटलंय। तो सवाल ये उठता है कि अगर आपको डिस्कशन करना है, अगर आपको ये आभास है कि नहीं मुझे किसी बंद कमरे में ये कहा गया था कि आपको सीएम का पद दिया जाएगा, तो चर्चा तो कर सकते थे। आपने चर्चा नहीं, क्योंकि आपने पहले दिन से तय कर लिया था कि अगर नंबर गेम फंसता है। और इसमें मतलब बाद में जो चीजें ध्यान में आई वो ये आई कि शरद पवार जी ने इनके साथ एक प्रकार से प्रीपोल टैसिट अंडरस्टैंडिंग की थी। पवार जी ने उनको कहा था कि देखिए जहां पर आप लोग कांग्रेस के सामने लड़ रहे हैं हम आपको मदद करेंगे, जहां हम बीजेपी के सामने लड़ रहे हैं आप हमको मदद कीजिए। आणि आता पाहूयात दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या बातम्या। कधी काळी काँग्रेसचा अभेद्य गड असलेला दिल्ली आज मात्र याच दिल्लीत कमळ फुललेला आहे। तब्बल 27 वर्षांनंतर भाजपनं दिल्लीची सत्ता काबीज केली आहे। 2020 पेक्षा तब्बल 5 पटीनं भाजपनं आघाडी घेतली। दिल्ली विधानसभेमध्ये भाजपनं 12 वर्षांच्या आपच्या सत्तेला सुरुंग लावलाय। दिल्लीत भाजप, काँग्रेस आणि आपमध्ये तिरंगी लढत झालेली आहे आणि यावेळेस आपण बघतोय भाजपनं मोठा विजय इथे मिळवलेला आहे। 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपचं कमळ फुललंय। दिल्लीत मोठा उलटफेर झालेला आहे। आपची सत्ता इथं गेली आणि 27 वर्षांनंतर भाजप आता इथं सत्तेत आलेली आहे। तर दिल्लीमध्ये आपला मोठा धक्का बसला, कारण माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा देखील पराभव झालाय। नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून 3182 मतांनी अरविंद केजरीवाल यांना पराभव स्वीकारावा लागलाय। भाजपचे उमेदवार परवेश वर्मा यांनी केजरीवालांना धूळ चारली। आम आदमी पक्षाचा हुकमी एक्का असणाऱ्या केजरीवालांच्या पराभवानं पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे। मेरे नई दिल्ली के मतदाताओं का धन्यवाद करता हूं। मैं लाखों कार्यकर्ताओं का जिन्होंने जी जान मेहनत करी है उनका धन्यवाद करता हूं। पहली प्राथमिकता में यहाँ की महिलाओं को 2500 रुपये का हमने वायदा किया है। हमने सारे करप्शन के ऊपर में SIT का गठन करने की बात करी थी। हमने यमुना रिवर फ्रंट बनाने की बात करी थी। दिल्ली में पॉल्यूशन कम करने की बात करी थी। दिल्ली में ट्रैफिक कंजेशन कम करने की बात की थी। सारी की सारी दिल्ली को अच्छा सुंदर बनाना, दिल्ली को अच्छी राजधानी बनाना, जैसे दुनिया में राजधानी होती हैं
वैसा बनाना कि दिल्ली वालों को ऐसी राजधानी पे गर्व हो, ऐसी राजधानी मिलके बनाएंगे, तो सारी हमारी प्राथमिकता है। ये जब 11 साल झूठ से कोई सरकार चलाएगा, जब लोगों को फुसलाएगा, उनकी बातें नहीं सुनेगा, तब लोग उसको एक बार मौका और दे सकते हैं। दूसरी बार मौका देना, ये गलती दिल्ली वाली नहीं करेंगे और उन्होंने नहीं करी है। हमारी जो बहुमत से सरकार बनी है वो बहुत एक्सपेक्टेड थी। मैं सभी का धन्यवाद करना चाहूँगी, सभी नई दिल्ली वासियों का धन्यवाद करना चाहूँगी। हाँ जी, आप सबका आशीर्वाद, आप सबका प्यार, आज पापा जो जीत रहे हैं वो आप सबके समर्थन के साथ जीत रहे हैं और एक बार फिर आप सबका बहुत बहुत धन्यवाद। तर आपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा देखील पराभव झाला। जंगपुरा मतदारसंघातून मनीष सिसोदियांना 650 मतांनी पराभव स्वीकारावा लागला। अरविंद केजरीवाल यांचे खास म्हणून मनीष सिसोदिया यांची ओळख आहे, त्यामुळे सिसोदियांचा पराभव हा देखील आपला एक मोठा धक्का आहे। परंतु यावेळेस आपला एक दिलासा मिळालेला आहे, कारण दिल्लीच्या मुख्यमंत्री असणाऱ्या आतिशी मार्लेना या मात्र विजयी झालेल्या आहेत। काटेकी टक्करमध्ये आतिशींचा विजय झालेला आहे। भाजपच्या रमेश बिथुरींना पराभवाचा धक्का इथं सहन करावा लागला। कालकाजी मतदारसंघातून आतिशींचा विजय झाला है। सबसे पहले तो मैं कालकाजी विधानसभा की जनता का धन्यवाद करना चाहती हूँ, जो उन्होंने मुझ पर भरोसा दिखाया। मैं अपनी पूरी टीम का धन्यवाद करना चाहती हूँ, जिन्होंने बाहुबल, गुंडागर्दी, मार पिटाई का सामना भी करते हुए ज़मीनी स्तर पे मेहनत करी और जनता तक पहुँचे। बाकी दिल्ली की जनता का जनादेश है, हमें जनादेश स्वीकार है। ये मैं अपनी सीट जीती हूँ, लेकिन ये जीत का समय नहीं है, ये जंग का समय ही है। जंग जारी रहेगी भारतीय जनता पार्टी के खिलाफ, उनकी तानाशाही और उनकी गुंडागर्दी के खिलाफ। आम आदमी पार्टी हमेशा गलत के खिलाफ लड़ती आई है और हमेशा गलत के खिलाफ लड़ती रहेगी। ये ज़रूर एक सेटबैक है, लेकिन आम आदमी पार्टी का संघर्ष दिल्ली के लोगों के लिए, देश के लोगों के लिए कभी खत्म नहीं होगा। तर आपचे दिग्गज पराभूत झालेले आहेत। आपला मोठा धक्का बसलेला आहे। आपण बघतोय अरविंद केजरीवाल पराभूत झालेत, मनीष सिसोदिया पराभूत झालेत, आतिशी मार्लेना या मात्र विजयी झालेले आहेत। तर दिल्लीमध्ये भाजपला कोणत्या घोषणांचा फायदा झाला, त्या घोषणा कोणत्या आहेत त्या पाहूयात। गरिबांना सिलेंडरवर 500 रुपयांची सबसिडी भाजप देणार आहे। होळी आणि दिवाळीला मोफत सिलेंडर देखील भाजपच्या वतीने देण्यात येईल। 200 युनिट पर्यंत वीज मोफत मिळणार आहे। रहिवाशांना 20,000 लिटर पाणी मोफत देण्याचा निर्णय झाला आहे। ज्येष्ठांसाठी 10 लाखांचा आरोग्य विमा मोफत काढण्यात येईल। तर भाजपच्या विजयानंतर मोदींनी ट्विट करून जनतेचे आभार मानलेले आहेत। त्यांनी नेमकं काय म्हटलं बघूया। विकासाचा विजय, सुशासनाचा विजय, या ऐतिहासिक जनादेशासाठी दिल्लीतील बांधवांना नमन करतो। आम्ही दिल्लीचा विकास करण्यामध्ये आणि विकसित भारताच्या उभारणीत दिल्लीची प्रमुख भूमिका ठेवू, हे सुनिश्चित करण्यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेलं आहे। तर दिल्लीच्या जनतेनं दिलेला कौल तुम्हाला मान्य करावाच लागेल, असं म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना टोला हाणला आहे। सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोन कमी झाला आणि सत्ता आणि पैसा इकडे फिरले, तिथं पराभव होता। जेवढा तुमच्या ठिकाणी त्याग असेल, लोक हलवणार नाही कोणा। त्याग, चारित्र्य आणि त्याग सगळ्यात महत्त्वाचं आहे। आचार विचार शुद्ध ठेवले पाहिजे, जीवन निष्कलंक ठेवलं पाहिजे। ज्यांनी आमच्यासाठी बलिदान केलं, फासावर गेले, जेल भोगल्या, त्यांची आठवण आम्ही ठेवलं पाहिजे। तुम्ही ते ठेवत नसाल, मग तुमच्यासारख्या तुम्हीच करंटा। तर गेल्या 12 वर्षामध्ये आम्ही काम केलं, असं केजरीवालांनी म्हटलंय। पराभवानंतर केजरीवालांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। जनतेची सेवा करत राहणार असल्याचं अरविंद केजरीवाल म्हणाले। जनतेनं आम्हाला दिलेला निर्णय हा मान्य आहे, असंही अरविंद केजरीवाल यांनी पुढे म्हटलंय। जनता का जो भी निर्णय है, जनता का जो भी फैसला है, उसे हम पूरी विनम्रता के साथ स्वीकार करते हैं। जनता का निर्णय सर माथे पर। मैं भारतीय जनता पार्टी को इस जीत के लिए बहुत बहुत बधाई देता हूं और मैं उम्मीद करता हूं कि जिस उम्मीद के साथ और जिस आशा के साथ लोगों ने उनको बहुमत दिया है,
वो उन सभी उम्मीदों और आशाओं पे पूरा उतरेंगे। यानंतर वळूया पुढील बातमीकडे। लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या महिलांनी आता मिळालेले लाभाचे पैसे परत द्यायला सुरुवात केली। पुणे जिल्ह्यातल्या महिला पैसे परत करण्यात आघाडीवर आहेत। त्या खालोखाल कोल्हापूर आणि अहिल्यानगरचाही समावेश आहे। ज्या महिलांच्या कुटुंबात 4 चाकी गाडी आहे किंवा ज्या बहिणी इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत त्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरत आहेत। राज्यामध्ये 2,47,00,000 महिलांपैकी तब्बल 5 लाख महिला या विविध कारणांमुळे योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरलेल्या आहेत। तर महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे आता सरकारला चांगलाच आर्थिक फटकाही बसलेला आहे। निकषांचं उल्लंघन करत गैरफायदा घेतलेल्या 5 लाख बहिणींना सरकारनं अपात्र ठरवलेलं आहे। मात्र त्यांच्याकडून 6 महिन्यांच्या अनुदानाची 9,000 रुपयांची रक्कम वसूल केली जाणार नाही। त्यामुळे सरकारला 450 कोटींचा फटका बसलाय। विविध सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या किंवा 4 चाकी वाहनं असलेल्या 5 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे। तर लाडक्या बहिणींची जबाबदारी आता ग्रामसेवकांवर देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मृत्यू झालेल्या महिलांचा लाभ कसा बंद करायचा हे राज्य सरकार पुढचं एक मोठं आव्हान ठरलं। पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हयातीचा दाखला सादर करावा लागतो। मात्र जर तसा नियम केला तर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिलांना धावपळ करावी लागेल। त्यापेक्षा ही माहिती अपडेट करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे। 15 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत साखळी उपोषण सुरू होणार आहे आणि त्याचं लोण जे ते राज्यभरात पसरणार। आम्ही मुंबईतही आंदोलन करणार आहोत आणि त्यासाठी आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कच्या जागेची पाहणी केली जाणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय। इथं 15 तारखेपासून साखळी उपोषण आता बेमुदत सुरू होत आहे। पुढे पुढे टप्प्याटप्प्यात हे राज्यभर वाढवलं जाणार आहे। आता प्रत्येक गावागावात वाढवलं जाणार आहे टप्प्यानुसार, टप्प्याटप्प्यानं आम्ही आझाद मैदानलाही पाहणीला जाणार आहे। तारीख लवकरच सांगतो आम्ही, कारण यांनी भयंकर फसवणूक केली। मुख्यमंत्र्यांशी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी किंवा सरकारशी डायलॉग ठेवला पाहिजे, सरकारशी बोललं पाहिजे आणि त्यांना जी काय आश्वासनं दिलेली होती, परवाच्या सुरेश धस तिथे गेले होते, ती नक्की शासन पूर्ण करेल। परंतु ज्या पद्धतीनं ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे ही जी काय भूमिका आहे याच्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की ओबीसीवर कुठच्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही, ही महायुती सरकारची भूमिका आहे। एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये सुंदरी अवतरण्याची शक्यता आता मावळली आहे। कारण एसटीचे माजी अध्यक्ष भरत गोगावले यांनी ई शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरी नियुक्त करण्याची घोषणा केली होती। मात्र नवनियुक्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी शिवनेरी सुंदरीच्या नियुक्तीला स्पष्ट नकार दिलेला आहे। त्यापेक्षा एसटी प्रवाशांसाठी सुविधा वाढवण्यावर भर देणार असल्याचं सरनाईकांनी स्पष्ट केलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या झारपमध्ये हॉटेल मालक आणि त्याच्या साथीदारांनी पर्यटकांना मारहाण करून दोरीनं बांधून ठेवल्याचा प्रकार घडला होता आणि या घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे। या प्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। पर्यटकांसोबत असा प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। चहामध्ये माशी पडल्याचं पर्यटकांना हॉटेल मालकाला सांगितल्यानंतर 2 पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली होती। याच्यावर कारवाई करायचं आम्ही बोलून मला माहिती आहे कोणाला हात उचलला की तुम्ही विचारला नाही कोणाला हात उचलला गप्रे जरा हे बांधून ठेवलंच ना पहिल्यांदा आता पुढची कारवाई करते सोडा जरा सोडा। पोलीस खात्याची आमची पत्रकार परिषद झालेली आहे। पोलिसांनी अतिशय कडक भूमिका आमच्या सिंधुदुर्ग पोलिसांनी घेतलेली आहे, त्याबद्दल त्यांनी स्वतः तुम्हाला माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर आज फूड अँड सप्लाय संबंधितच्या अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललेलो आहे। मालकांनी परवानगी कुठल्या दुसऱ्या नावाने घेतलेली आहे हॉटेलची, पण फलक कुठलं तिसरंच नाव लावलेलं आहे। तर अशा काही हेराफेरी करणारे लोकांचे हॉटेल आपल्या जिल्ह्यामध्ये असू नये अशी भूमिकेचे आम्ही सगळेजण आहोत आणि आमचा जिल्हा हा पर्यटक जिल्हा आहे। अशा पद्धतीने पर्यटकाला अगर मारहाण होत असेल तर उद्या आमच्या जिल्ह्याच्या प्रतिमेवर फटका बसू शकतो, हे आम्ही व्हायला देणार नाही। वळूया पुढील बातमीकडे। उद्योगपती रतन टाटांनी आपल्या इच्छापत्रामध्ये शेकडो कोटींची संपत्ती आपल्या जुन्या सहकार्याच्या नावावर केली आहे। कोण आहेत मोहिनी दत्ता, मोहिनींशी काय आहेत टाटांचे संबंध, पाहूयात त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट।
रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला होता. देशासाठी त्यांनी उद्योगासह सामाजिक क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान दिलंय. त्यांच्या पश्चात त्यांची कोट्यावधींची संपत्ती नक्की कुणाला मिळणार याची चर्चा असताना रतन टाटा यांचं मृत्यूपत्र नुकतंच उघडण्यात आलं. आणि त्यात टाटा यांनी त्यांच्या संपत्तीचा 1/3 हिस्सा म्हणजे जवळपास 500 कोटींपेक्षाही जास्त संपत्ती मोहिनी मोहन दत्ता यांच्या नावे केलेली आहे. रतन टाटा आणि दत्ता यांच्यातील नात्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. टाटा कुटुंबासाठी सुद्धा ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे. त्यामुळे मोहिनी दत्ता नक्की कोण आहेत याविषयी आता कुतूहल निर्माण झालेलं आहे. स्टॅलियन या ट्रॅव्हल एजन्सीचे मालक होते. त्यांचं वय 80च्या आसपास असावं. दरम्यान 2013 मध्ये ते ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सचा भाग असलेल्या ताज सर्व्हिसेसमध्ये त्यांची कंपनी विलीन करण्यात आली. दत्ता आणि त्यांच्या कुटुंबाची स्टॅलियनमध्ये 80% हिस्सेदारी होती, तर 20% भागीदारी टाटा इंडस्ट्रीजकडे होती. दरम्यान दत्ता यांच्या मुलीने 2015 पर्यंत ताज हॉटेल्समध्ये काम केले आणि त्यानंतर 2024 पर्यंत टाटा ट्रस्टमध्ये काम करायला सुरुवात केली. रतन टाटा वयाच्या 24व्या वर्षी जमशेदपूरमध्ये दत्ता यांना भेटले आणि त्यांनी मला मोठी मदत केली आणि मला घडवलं असं रतन टाटा यांनी नमूद केलेलं आहे. ते एकमेकांना जवळपास 60 वर्षांपासून ओळखत असल्याचा दावा दत्ता यांनी केलेला आहे. डिसेंबर 2024 मध्ये NCPA मुंबई इथं आयोजित रतन टाटा यांच्या वाढदिवसाच्या समारंभात सुद्धा दत्ता यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. दरम्यान रतन टाटा यांची संपत्ती सुमारे 8,000 कोटींपेक्षा जास्त असल्याचा दावा केला जातोय आणि याच संपत्तीपैकी 500 कोटींपेक्षाही जास्त संपत्ती ही आता रतन टाटा यांनी मोहिनी मोहन दत्ता यांच्या नावे केलेली आहे. त्यामुळे कधीही प्रसिद्धीच्या झोतात न आलेले मोहिनी मोहन दत्ता यांची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये. शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला पिकअप जीपनं धडक दिलेली आहे. नांदेडच्या अर्धापूर ते तामसा या रस्त्यावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात 12 विद्यार्थी जखमी झाले असून रुग्णालयात त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं आहे. रायगडमध्ये आंबेळनेरी घाटामध्ये एका टेम्पोचा अपघात झाला. या टेम्पोतून शिवप्रतिष्ठान यात्रेला जाणारे धारकरी प्रवास करत होते. त्यामध्ये 20 जण जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर पोलादपूर आणि महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तसंच चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अकोल्यामध्ये तिहेरी वाहनांचा भीषण अपघात झालेला आहे. 3 वाहनं परस्परांना धडकल्यामुळे मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. दरम्यान स्थानिकांनी जखमींना मदत करत रुग्णालयामध्ये दाखल केलं. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पिंपरी चिंचवड पालिकेनं चिखली आणि कुदळवाडी परिसरामध्ये 5,000 अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर परिसरामध्ये मोठा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मात्र या ठिकाणी कारवाई होत असल्यामुळे व्यवसाय करणारे व्यापारी आणि कामगारांवर मोठं संकट कोसळलं आहे. पनवेलमधील टपाल नाक्याजवळ रस्ता रुंदीकरणामध्ये अडथळा ठरणाऱ्या 9 गाड्यांच्या विरुद्ध निष्कासन कारवाई करण्यात आली. जेसीबी, डंपर, पोकलेनच्या सहाय्यानं 2,500 स्क्वेअर फुटावर कारवाई झालेली आहे. या कारवाईमुळे टपाल नाक्यावरील वाहतुकीची समस्या सुटेल आणि वाहतूक सुरळीत होणार आहे. शिर्डीमध्ये एकाच रात्री 2 ठिकाणी घरफोडी झालेली आहे. चोर पळतानाची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित झालेला आहे. बीडच्या माजलगावात डोळ्यामध्ये मिरचीची पावडर टाकून केस कापण्याच्या कात्रीनं जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तुझ्या भावानं माझ्यावर केस का केली असा जाब विचारत कात्रीनं त्याच्या छातीवर वारही करण्यात आले. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये 20 लाख रुपयांचे दागिने रविवार पेठेमधून लंपास करण्यात आले आहेत. सराफ बाजारातील कारागिराकडे पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं गेलेल्या चोरट्यांनी हा डल्ला मारला. दागिन्यांची पिशवी हिसकावून पळ काढल्यानंतर 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. पुण्यामध्ये सायबर चोरट्यांकडून दोघांची 41 लाखांची फसवणूक झालेली आहे. शेअर बाजारामध्ये चांगला परतावा देण्याच्या बहाण्यानं विश्वास निर्माण करून गंडा घालण्यात आला. या प्रकरणी 37 वर्षीय महिलेनं मुंढवा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिलेली आहे. धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येते आहे. विविध कर आणि इमारत भाड्याच्या वसुलीसाठी म्हणून प्रशासन ॲक्शन मोडवर आलेलं आहे. 2,61 लाख रुपयांची थकबाकी असून त्यासाठी 5 विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
कल्याणमधील उल्हासनगर परिसरात रात्रीच्या वेळेस एका दुकानातून लॅपटॉप आणि रोकड चोरी करण्यात आली. मुद्देमाल घेऊन पसार झालेल्या चोराला पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. सांगलीच्या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर